हाय सगळ्यांना. तर बघा आता दुपारचे 1 वाजली आणि आता बघा ओम आला शाळेतनं. ओम पण शाळेमध्ये गेला होता, राधू पण शाळेत गेलती. आणि विषय असा झाला की सकाळी बघा मी रोजच्या टायमाला उठले आणि राधूचं आवरलं आणि लय उशीर झाला उठता. इतका धडपडून उठले का नाही मी तर मला काय सुचना काय करावं काय नाही. 6:30 वाजल्या होत्या उठायला. 6:30 वाजता उठलं, तिला पटकन उठवलं, आवरायला लावलं पटापटा. आणि मला माहीतच नव्हतं आज शाळा राधूची 8 वाजता भरणार आहे. ह्यांनी सांगितलंच नव्हतं. हिचं सगळं डिटेल शाळेचं ह्यांच्याकडं आहे बघा व्हॉट्सअपला त्यांच्या. आणि ह्यांनी पण रात्री बाहेर गेले ते मला सांगितलं नाही आणि माझ्या व्हॉट्सअपला पण पाठवलं नाही मेसेज बघा ते सगळं. आणि मग मी त्यांना म्हणलं लय उशीर झालाय म्हणजे उरकल्यानंतर बघा 6:45ला बस येते ना. आता थोडी उशिरा बस येते बघा ना. आता आधी 6:30लाच बस यायची. म्हणलं आता 10-15-20 मिनिटात उरकावं. उरकलं म्हणलं बस कशी आहे ना. मग ह्यांना फोन करायला लावला. 8 पासून ना 8 वाजता रोज बसेल. रोज 8 वाजता कोण म्हणलं? महिन्याला टाइम होत होता का शाळेचा? काहीतरी चुक आज महिना अखेर होता माहित नव्हतं. म्हणून शाळा 8 वाजता होती आणि रोजच्या टायमाला सुटली 12 वाजता. 12:30 वाजता राहतो घरी आला. फोन केल्यानंतर काकांना काय शनिवारी एकदाच बोल ग काय बोलायचं ते. माझा एक शब्द तुझा एक शब्द मला काहीच कळलं नाही काय बोलते. ह्यांना उठवलं बघा. म्हणलं फोन तरी करा बसवल्या काकांना. तर ह्यांनी सांगितलं 8 वाजता शाळा आहे. परत मग मी काय केलं थोडा थांबले. मग तिच्या डब्याला चपाती केली आणि बटाटा केलं बघा. मग परत किती वाजता 8 वाजता बस पण आली नाही. तर त्यात मध्ये चुकी आमचीच आहे. आम्ही त्या काकांना सांगितलंच नव्हतं ना आज राधू शाळेत येणार आहे. आणि ज्या दिवशी सुट्टी घेतली शाळेला म्हणजे देवदेव होता त्या दिवशी आम्ही गावाकडे गेलो तेव्हा पण नाही सांगितलं. मग आम्ही 8 वाजता बसची वाट बघितली पण बस काही आलीच नाही. मग ह्यांना फोन केला काकांना बसलेल्या काकांना. मग त्यांनी सांगितलं मी आता शाळेवरती पोहोचलोय. मग ह्यांना उठवलं आणि राधूला सोडवायला लावलं. तर असा विषय झाला बघा. सकाळची अशी गंमत झाली. धावपळ पण झाली आणि उशीर झाला म्हणून पोहे बनवलं होतं तिच्या डब्याला. परत 8 वाजता शाळा म्हणून परत चपाती केली. परत तिला डबा दुसरा दिला आणि पोहे पण दिलं. आणि ओमला पण शाळेत पाठवलं होतं. ओम आला आता शाळेतनं आणि त्याला शाळेत काय भेटलं की दाखवत होता. मी पण नाही बघितलं. आता म्हणलं तुम्हाला पण दाखवा आणि बघावं पण. तर आता इतकी थंडी वाजते का नाही लय म्हणजे लय थंडी वाजते. असं वाटते बर्फच पडलाय कुठंतरी. बर्फ असल्यासारखं साठल्यासारखं असली थंडी वाजते. रात्रीच्याला पण थंडी वाजते आणि दिवसभर पण सकाळनं पण काय सुधरा नाही. आता बघा 1 वाजून गेली जवळजवळ 1:15 वाजले तरी थंडीच वाजते. ऊन नाही काय नाही अजिबात. काय करतोय मग? आता आणलं ना मग तिला दे की एक. 2 आहेत तुझ्याकडे दे की एक तिला. मागते करून कशी मागते दे बाळा तिला. बरं असू दे तिला एक दे. 2 आहेत तुझ्याकडं. जेवण हे करा चला. कशी भांडणं चालल्यात खायासाठी काय खरं नाही बाबा. आणि कृष्णा पण होता इथं. मग सागर आला न्यायला कृष्णाला. त्याची आज शाळा बुडली कारण कोणीच लवकर उठलं नव्हतं तिकडलं त्याच्यामुळं शाळा बुडली. मी त्याचं आवरलं होतं न्यायला त्याला कुणी आलं नव्हतं शाळेत सोडवाय. काय होतं रे काय अडायला करताय तुम्ही? तिला दे ना एक पटकन तुमच्या जागातच घे ना. ती बारकी ना झालं का पप्पाने कशाला आणायचं काय माहिती. दुकानचा खायला म्हणले की पोरं भांडणच करतात बघा. किती पण असू द्या तरी अडवणीच करतात. आणि आणताना पण 2 आणले 3 आणायचं सोडून असं केलंय ह्यांनी. आता शाळेत नाही आता आणलं खायला. आणि दुर्गाव इथं डाळिंब खात होते ते पण उठून गेले खायला दिसलं की. काय राधा काय होतंय? ट्युशनला जायचंय 2 वाजता. झोप म्हणलं होतं तुला. म्हणली झोप लागली मम्मी गार लागते थंडी वाजते तर झोपली पण नाही. 2 वाजता ट्युशन आहे म्हणलं उठवते. म्हणले नको एकदा झोपली म्हणजे उठत पण नाही ते 4-4 तास. त्याच्यामुळे ते झोपले नाही. आता काय झालं आणखी तर काम पण झालंय माझं. फक्त फरशी पुसायची राहिली. अशी लेकरं एवढं घालतात उड्या मारतात. फरशी पुसले तरी घाण होते अशी उड्या मारून. आणि कपडे लय होते बघा. कपडे पण धुतले सकाळी. कपडे पण धुतले बघा. 2 दिवसाची साचवली होती. आणि तिकडं देवाचा राडा होता. देवदेव हे करायचं स्वयंपाक तीन लय राडा होता त्याच्यामुळं
मुचकी मुचकीच कपडे लेकरांची तिथं धुतली होती आणि परत सासवलेली इथे येऊन धुतली. तर इकडं असे कपडे वाळायला टाकल्यात बघा. आणि इकडं पण आहेत ह्याच्यावर पण होते आणि इकडं पण टाकल्यात. खाली पडले वाटतं त्याच्यावरचे कपडे वाळायला टाकलेले. तर सगळे लेकरांचेच कपडे धुतून इकडं तिकडं ह्या 2-3 वळणी सगळी कपडे धुतली. थोडे दिसतात पण धुवायला लय वेळ गेले, 1 तास गेला धुवायला हे कपडे. तर ऊन पण नाही आणि इथं झाडाची सावली, कपडे पण वाळत नाहीत बघा असे. तर आता मला फरशा पुसून घ्यायच्यात. फरशी पुसा म्हणलं पण दुर्गा काय झोपना झाली आणि ह्यांची किरकिर किरकिर किर. कशाचा व्हिडिओ एकदा माझं मन नव्हतं व्हिडिओ बनवायला, काय बनवते कळत नव्हतं. म्हणलं लेकरं आल्या थोडं थोडं बोलतं, शाळेत काय सांगितलं काय शिकवलं. तर ह्यांचीच किरकिर खाण्यासाठी कशाला आणतात गाजभर, त्याला 10-5 रुपये घालवायचं, खायला पण येत नाही, उगाच कालवा कालवा करतात. हा झालं का चालू एवढंच आणतात कशाला, तिथंच किरकिर किरकिर लावतात करायला. त्यात येत पण नाही तसं कायला, नगबरच असतं तर खायला, काय कर नाही लेकरांचं बाबा. आणि ह्यांनी बघा इकडं झोपल्यात. मला म्हणलं मला लय झोप लागले, कंटाळा आला. झोप लागली म्हणतात आणि मोबाईल बघतात. बघू एकदा इकडं. होय किती ढोंग करताय. आता मोबाईल केला तुम्ही, बघत होता काहीतरी असं घेतला होता, सहज दिसत होता. दाखव की काय बघताय. होय हा तुम्हाला झोप लागली होती ना, आता कुठं गेली झोप. मोबाईल असलं की झोप जाती उडून लगेच. मोबाईल द्या. अयो म्हणलं कस काय दिला, लॉक करून दिला मी लगेच. पट दिसणं लॉक केला. लय सोपं लॉक आहे बरं काय ह्याचं. पण लगेच काय म्हणतात, लगेच जागा होत्यात. थोडं हाताला धक्का लागला तरी. होय वा हाता का नाही लगेच जागा. बॉटलला धक्का लागला तर जागा होतं. जीव की प्राण आहे मोबाईल तुमचा. घेऊ काय तुमचा अंगठा इकडं, झोपा भरतोय थोड्या वेळ. संध्याकाळी पण किती ऊन झोपेत असू द्या, थोडा टच केला का ना लगेच उडतात. लगेच कळतं त्यांना बॉटला धरलाय का अंगठ्याला धरलाय. किती पण झोपेत असू द्या, किती पण घोरत असू द्या. काय झालं काय झालं काय धरले म्हणले रात्री. तुमच्या बोटाला धरा, अंगठ्याला धरा, मोबाईलचं लॉक काढायला हिंमतच होत नाही. लय सोपं आहे, नुसतं असं हे करणे करायचं पण नाही, लगेच जागा होत्यात. हाय दुर्गा मग. दुर्गाने लय तोंड घाण केलं या, रेषा वाढल्यात पेनच्या सगळ्या. किती चटामाटा झाली डाळी खाऊन. खा बाबा मी लय हालेन तुला आता. काय पण गोळ्या करून आणतात राडा घालतात घरात. आवरून वैताग आलाय मला. झोपा जरा घरटा गुरटाच. झोपायचं तर लांबच राहतंय ह्यांचं. तू तशीच बस, तुला झोप म्हणलं होतं. ए कुठे तुला शाळेत काय भेटलेलं दाखव रे ओमडा. ए तुला काय शिकवलं शाळेत आज. ओ 1-2 काय शिकवलं र सांगू का. हा सांगू का. ABCD. चल मी तुला शिकवते काढायला बाराखडे आता. चल लय दिवस झाला अभ्यास नाही, आठवडा झाला ओमचा अभ्यास नाही घेतला, सगळं विसरून जायचा. एकतर यायची पंचायतीला लिहायची. सारखं ते खेळणं वेळणच लागतं. चला आता पाठी पप्पाला चावा, पण जावतोय दुर्गाला चावा पप्पाला. तुम्ही हे आकडच कोणी काढलं तर काय माहिती बाया, रात्रंदिवस आकडा हायची कुठलं स्टाईल आणली असते काय माहिती. केसाची आकडच काढतात केसाचं. जाऊ द्या आता, लागलं चावायला गेला. कसली घाण झाली ग दुर्गा, लय ओढली बाबा दुर्गा मग. ती बळ पण येणार नाही येणार. असल्या कसल्या आणलं तर मला तर अजिबात आवडत नाही चॉकलेट. काय हातात माय काय पप्पाच्या हातात काय